नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गौरव लाईफ। तर मित्रांनो, आज आहे माझा दुबईचा दिवस दुसरा आणि आज मी चाललो आहे ऑफिसला। सो बरंच काही आहे, त्या ज्या कामासाठी मी आलोय ते आज मी तुम्हाला काम दाखवणार आहे, ते ऑफिस मी तुम्हाला दाखवणार आहे। कसं आहे, काय तिथं कसा स्टाफ आहे, कसं वर्किंग चालतं दुबईमध्ये रिअल इस्टेटचं, ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर एक्सप्लोर करूया। सकाळचे जवळपास 8 वाजलेले आहेत आणि अभिषेक सर आणि मी आलेलो आहे चहा नाश्ता करण्यासाठी। मग नंतर ऑफिसला जाणार आहोत मेट्रोने। हे बघा, अशा पद्धतीचा इथं नाश्ता मिळतो। पराठा है ना, कितने दी? कोकी बोलते हैं। कोकी कोकी क्या होता है ये तो पराठा ही होता है, पर उसमें वेजिटेबल स्टफ होता है। ओके। हे बघा, हा एरिया जो आम्ही राहतोय ना बरदुबई, हा जास्त इंडियन लोकांचा आहे, त्याच्यामुळे बघा असं चांगलं रेस्टॉरंट असं वाटणार नाही की दुबईमध्ये। आणि आता आम्ही जिथे जाणार आहे, हमारा ऑफिस शेख जायद रोड की इधर आहे ना, तर तिथं बघा तुम्ही कसं राहील। सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि ऑफिसला चाललोय। खरं तर त्या ठिकाणी हॉटेलमध्ये थोडासा वेळ लागला, त्यामुळे आलूचा पराठा मी पार्सलच करून घेतलाय लंचसाठी। आणि सकाळी थोडंसं जे इंडियामधून आणलेलं होतं फूड ते मी खाल्लेलं आहे। आणि सर सांगत होते इथं कम्पेअर करायचं नाही इंडिया आणि दुबईची करन्सी, नाही तर खूप दुःख होईल की जर 1 दिरम दिला, म्हणजे 1 दिरम किंवा 2 दिरमचा जर पराठा खाल्ला तर ते 23 रुपये असतं 1 दिरम म्हणजे। सो असं काही आहे। बाकी सर आणि मी चाललोय, खूप काही नवीन गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे दुबईच्या बद्दल। आता तुम्ही मला सांगा, दुबई कंट्री आहे का सिटी आहे, कमेंट करा। चला आता जातो ऑफिसला, नोल कार्ड आहे खिशामध्ये आणि तुम्हाला दाखवतो मेट्रो आणि तिथला एरिया कसा आहे। बाकी हा एरिया पण खूप सुंदर आहे। हे जे तुम्हाला मशीन दिसतंय, यामध्ये आपण रिचार्ज करू शकतो फोनचा, नेटफ्लिक्स वगैरेचा। नंतर दाखवतो। बाकी बघा किती सुंदर स्ट्रीट आहे। तिथला ब्लेझर घेऊन चाललो आहे, ते तिथंच ठेवणार आहे। बाकी तुम्ही बघू शकता, हे वरती मेट्रो आहे, म्हणजे इथून कार्ड टॅप केलेलं आहे आणि आता चाललेलो आहे। दुबईमध्ये किती डिसिप्लिन आहे बघा। मेट्रो आलेली आहे तर पूर्ण आता एक लाईनमध्येच चालते बघा। बापरे, असं जर इंडियामध्ये झालं तर किती चांगलं होईल। हे बघा, आम्हाला लाईनमध्येच उभं राहावं लागलंय। आता आम्ही आहोत बुर्जमान ह्या रेल्वे स्टेशनवर, त्याच्यानंतर जायचं आपल्याला ADC मॅक्स स्टेशन, त्याच्यानंतर वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि इमिरेट्स टॉवर या ठिकाणी आपली स्टॉप असणारे आपलं ऑफिस आहे। बाकी तो कशी रांगी तुम्ही बघू शकता, मध्ये इतकी गर्दी होती की व्हिडिओ रेकॉर्ड तर नाही केली, बट खूपच गर्दी होती, कारण हा पीक टाईम आहे ना ऑफिसला जायचा, त्यामुळे आलोय आता बाहेर। बिल्डिंग चेक करू शकता, एकदम सुंदर एन्व्हायरमेंट आहे या ठिकाणी। कार्स बघू शकता, हायवे शेख जायद रोड आहे। वाव, इकडे ऑफिस आहे, चाललोय, बघू शकता कसं आहे। ओ हे बघा, पूर्ण कामाचा मॉल आहे। मग तुम्हाला बिल्डिंग दिसतीये, ही फक्त पार्किंगसाठी आहे। लुक ॲट दिस, पूर्ण ग्लास आहे बाहेरून, खूप सुंदर आहे। लुक ॲट दिस बिल्डिंग ऑल्सो। आणि मस्त आहे यार, या ठिकाणी ऑफिस अंदर ऑफिस आहे, तो ग्रेट। इथली लिफ्ट चेक करा, किती जबरदस्त आहे, पूर्ण ग्लास, सुंदर। आणि 15 जणांची कॅपॅसिटी यामध्ये। वाव, आमच्या सरांचं ऑफिस आहे। सो या ठिकाणी ते बसतात। सो येतील ते तुम्हाला दाखवतो, पण या ठिकाणून व्ह्यू चेक करा। समोर आहे फ्युचर ऑफ म्युझियम आणि हा आहे शेख जायद रोड, क्रेझी ना। आणि तिकडे बघा, वाव, इंडिया। आमचं जे ऑफिस आहे ते शेख जायद रोड या ठिकाणी आहे, जो की मोस्ट रनिंग हायवे म्हटलं जातो दुबई मधला। आणि इथं इतक्या छान छान बिल्डिंग्स आहेत, जस्ट लुक ॲट दिस, वाव, अमेझिंग। हे बघा किती सुंदर। आणि जर तुम्ही कार लवर असाल तर लुक ॲट दिस बीस्ट, वाव, असं वाटतं यार इंडियात घेऊन जावा। मस्त छान थोडंसं एक्सप्लोर करून आता मी चाललेलो आहे वरती, कारण खूप प्रचंड या ठिकाणी ऊन आहे बाहेर। सो चला आतमध्येच, नाही तर टॅन होऊन जाईल, व्हिडिओ चांगला येणार नाही। इथे बघा दोन्ही साईडने ऑफिसेस आहे, पूर्ण फ्लोअर आहे, तो डिवाइड केलेला आहे। इकडे वॉशरूमला जाण्यासाठी आहे
आणि तिथे प्रत्येक ठिकाणी असे नंबर्स आहेत. सो त्याच्यावर असे ऑफिसेस आहे. हे बघा, त्याचे आपलं जो ऑफिस आहे आपलं याच ठिकाणी रिअल इस्टेट व्हॅल्युएशन सर्व्हिस, आणि हे एक चार्टर्ड हाऊस रिअल इस्टेट. आत्ता आम्ही चाललेलो आहोत DLD या ठिकाणी, म्हणजेच दुबई लँड डिपार्टमेंट या ठिकाणी. जसं की आपल्या इंडियामध्ये असतं रजिस्टर ऑफिस, त्याच पद्धतीचं DLD ऑफिस आहे. अभिषेक सर आणि पूजा मॅडम आहेत, त्यांचं तिथं व्हॅल्युएशनचं काम आहे. तर त्यासाठी मी पण चाललो आहे. आता गव्हर्नमेंटचं काम असल्यामुळे बघा तिथं ब्लेझर कंपल्सरी असो. मी पण ब्लेझर घातला आहे, जातो आणि तुम्हाला दाखवतो की दुबई लँड डिपार्टमेंटचं ऑफिस कसं असतं, जिथं दुबईमधल्या सर्व प्रॉपर्टी रजिस्टर होतात. थोडक्यात आपण जी खरेदी करतो, स्टॅम्प ड्युटी जिथे पे करतो आणि जिथे खरेदी करतो, तो जो एरिया असतो आपल्या मराठी भाषेत, सो त्या एरिया म्हणजे त्या रजिस्ट्रेशन ऑफिसला आपण चाललेलो आहोत. चला तर मित्रांनो, आत्ता आपण चाललो आहे DLDला शेख जायद वरून, आणि तुम्ही चेक करू शकता ही BMW आहे. सो आणि हा व्ह्यू पण वाव. सो गाईज, बऱ्याच दिवसापासून ज्या मॅडम सोबत मी कनेक्टमध्ये होतो, त्या मॅडम म्हणजे पूजा मॅम. सो त्यांना विचारूया की नेमकं जे चार्टर्ड हाऊस रिअल इस्टेट कंपनी आहे ती कशाबद्दल काम करते. So, Chartered House Real Estate is a luxury brokerage firm in Dubai. So, we'll deal with lands, residential villas, hotels, commercial buildings, hospitals, schools, any kind of property that you're looking for in Dubai. We specialize in that. सो बघितलं तुम्ही, आणि फार लक्झरी मार्केटमध्ये मी आता काम करतोय, इंटरनॅशनली काम करतोय. या ठिकाणी 80+ नॅशनॅलिटीज राहतात. या ठिकाणी टॅक्स नाही आहे, इन्कम टॅक्स नाही आहे, आणि तुम्ही जर 2 मिलियन दिरहम जर इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला 10 वर्षाचा गोल्डन विजा या ठिकाणी भेटतो. यापेक्षा भारी काय असावं. एकदम सुंदर आहे दुबई, आणि मी शिकतोय. आज माझा दिवस दुसरा आहे. आत्ता मी DLDला चाललोय जसं मी तुम्हाला सांगितलं. सो दाखवतो, DLD म्हणजे इंडियाचं रजिस्टर ऑफिस. आत्ता आम्ही ज्या गाडीमध्ये बसलेलो आहोत ही BMW X5 आहे. आपल्यासाठी नाशिक, मुंबई या साठी फार लक्झरी कार आहे. बऱ्याच लक्झरी म्हणजे सेगमेंटमध्येच येते ही बऱ्यापैकी. आणि सर सांगताय, मॅम सांगताय की ही या ठिकाणी ऑल्टो, दिस इज नॉट ॲज मच लक्झरी. म्हणजे दुबईमध्ये ही बेसिक आहे. बेसिक. दुबई लँड डिपार्टमेंटमधून आलेलो आहोत. काम झालेलं आहे आणि आता चाललेलो आहोत ऑफिसकडे. आणि समोर आहे बुर्ज खलिफा. आता आम्ही आलेलो आहोत. आमचं जे ऑफिस आहे त्याच्या खालच्या सेक्शनमध्ये हे स्टोर आहे, ज्यामध्ये फूड आयटम्स घेतोय लंचसाठी. या ठिकाणी फ्रूट सेक्शन आहे. बनाना जे आहे इंडियन ते 6.95 आहे, म्हणजे जवळपास 140 रुपयाला किती आहे पर केजीच्या नुसार आहे, किलोनुसार. सो हे आहेत ते. आणि इंडियात अप्रॉक्सिमेटली 40-50 रुपयाला भेटतात. बट आहे थोडासा डिफरन्स, बट ठीक आहे ना, दुबई आहे गायजी. थोडंसं इथं रेगिस्तान होतं त्यामुळे असं फ्रूट व्हेजिटेबल्स थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. बट मस्त आहे बघा, पूर्ण AC मध्ये. खूप लक्झरी भाजीपाला पण इथला. हे लेमन फर्स्ट वॉकिंग आहे ना. ऑलमोस्ट सर्व इंग्लिश बोलतात, त्यामुळे ना सर मॅम सोबत बोलताना माझी पण थोडीशी इंग्लिश आता अपग्रेड होईल, थोडीशी सुधार येईल त्यामध्ये. तो चांगलं आहे. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचे फूड आयटम्स आहेत. नॉनव्हेज आहे सर्व, बट इथं स्टोअरमध्येच भेटतं असं, कारण इथं सर्व कंट्रीचे लोक राहतात ना, चायना, देन फिलिपिन्स. सो असं आहे. चलो, लंच टाईम झाला आहे तर पॅन्ट्रीमध्ये आलो आहे आणि आलू का पराठा आणला होता मी आज लंचला. सो तो ते ओन ठेवला आहे तो, आणि इथं पॅन्ट्री आहे अशी. सो बस. सो गाईज आता 5 वाजलेले आहेत आणि आत्ता टी टाईम झालेला आहे. बाय द वे हे जे तुम्ही बघताय हे
सेकंड ऑफिस आहे ज्या ठिकाणी ॲक्च्युअल जी व्हॅल्युएशनची टीम असती ती काम करते. हे बघा. सो ह्या ठिकाणी हे पूर्ण व्हॅल्युएशनचं काम चालतं. सो ब्रेक घेऊया, एडिटिंग करूया, स्क्रिप्ट आहे. डन. वी आर नाव लिव्हिंग द ऑफिस. सगळे गेलेले आहेत त्यांच्या घरी, आम्ही पण चाललो आहे. आणि आज ऑफिसमध्ये राहून पूर्ण इंग्लिश बोलायची सवय लागली आहे. सो चलो सर. संध्याकाळचे जवळपास 6 वाजलेले आहेत. आपला उद्या शूट आहे अझीझी डेव्हलपरसोबत. सो खूप मजा येणार आहे. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. खूप इंटरेस्टिंग आहे. खूप फेमस प्लेसेसवर जाणार आहोत. चला लिफ्ट आली आहे, लेट्स गो. आर गोइंग बॅक टू आवर रूम विथ दिस ब्युटिफुल व्ह्यू, विथ दिस नाईस कार्स. ही जी लाईन आहे ही स्टँडिंगसाठी आहे, ही जी लाईन आहे ही वॉकिंगसाठी आहे. सो जर तुम्ही असाल तर राईट साईडला तुम्हाला थांबायचं, तुम्हाला जर चालायचं नसेल तर चालायचं असेल तर लेफ्ट साईडला असं चालायचं. मस्त आहे, सिस्टमॅटिक आहे सगळं. बाकी हा शेख जायत रोड बघा ना. People are not using horn, vehicle horns. In India, T. But why they are not using horn? What is There the is penalty for horn. how many Unnecessary. unnecessary penalty for horn? What does it cost? 1,000 or 2,000 dirhams. In India, it is around 2,000, 40 to 50,000. 40 to 50,000. Oh my God. तो आलेली आहे, जाऊया. ठिकाणी जर तुम्हाला कटिंग करायची असेल तर त्या ठिकाणी 5 dirhams लागतात. शेविंग, स्पेस स्क्रब आणि हेअर वॉश वगैरे साठी, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 110 रुपयेपर्यंत. इथे बघा बार्बरचे शॉप्स आहे, मनीचे शॉप आहे, फूड आहे. चलो. आणि हे बघा हे असे छान आहे. ऑफिसवरून रूमवर जात असताना सिटी चॉईस नावाचं शॉप लागलेलं आहे ज्या ठिकाणी ड्रोन्स भेटतात. सो एकदा ड्रोनची प्राइस चेक करून घेऊया क्विकली. चलो. हे बघा हे सिटी चॉईस आहे मीना बाजारमध्ये. लेट्स गो. ठिकाणी आम्ही रेट चेक केला. अराउंड 2400 दिरम म्हणजे आपले इंडियाचे होता 61,000 आणि 4,000 दिरम म्हणजे जवळपास 71,000 रुपयाचं. DJI Mini 3 आणि Mini 4 असे ड्रोनचे टाईप्स आहे. सो यांचं हे फर्स्ट चॉईस नावाचं नाही, सिटी चॉईस नावाचं दुकान होतं. थँक्यू भैया, आते आहे जल्दी. सो आपल्याला इथे घेऊ. आपले कसं आता पैसे उरता शिल्लक राहता त्यानुसार. सो चलो. आत्तापर्यंतची सर्वात लक्झरी जर मी कुठं बघितली असेल तर या ठिकाणी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतोच. हे महाराष्ट्रातून आहे, पुण्यामधून. किती वर्षापासून काम करताय? मी दुबईला 11 वर्ष झाले आहे. ओ ग्रेट. आणि आता मी शोभा रिअलिटी मध्ये आहे चॅनल मॅनेजर. ग्रेट. आणि हे नरेश सर आहे. नमस्ते, जय श्री राम. मेरा नाम नरेश है, मैं सेल्स मैनेजर हूँ शोभा में. यस. सो तुम्ही बघू शकता किती प्रोफेशनल आणि किती छान या ठिकाणी ॲटमॉस्फिअर आहे. पूजा मॅम आहे आणि हा पूर्ण ॲम्बियन्स आहे.